नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर अशी माणसं जी निसर्गाचं संरक्षण करतात या धड्याविषयी चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला डू यू नो ह्याच्यामध्ये काही पिक्चर दिले, याच्यामध्ये झाडांचे चित्र आहेत. त्यामध्ये कोणती झाडं आहे ते तुम्हाला गुगल सर्च करायचं माहित असेल, तुम्हाला त्यांची नावं लिहायची इंग्लिशमध्ये. चला, रीड केअरफुली. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. आपल्या जगण्यासाठी निसर्ग खूप महत्वाचा आहे. फॉरेस्ट गिव्स अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. झाडं आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, अन्न आणि निवारा देतात. ट्रीज हेल्प अस टू ब्रेथ अँड लाईव्ह अ हेल्थी लाईफ. झाडं आपल्याला श्वास घेण्यासाठी आणि एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मदत करतात. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो डिपेंड्स ऑन फॉरेस्ट. पक्षी आणि प्राणी हेच निसर्गावर म्हणजे जंगलावर डिपेंड असतात. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. काही माणसं निसर्गाची किंमत समजतात व त्यासाठी हार्ड वर्क करतात, म्हणजे खूप कठीण काम करतात निसर्गाला वाचवण्यासाठी. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. ते प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काम करत नाही. दे वर्क विथ लव्ह अँड केअर फॉर नेचर. पण ते निसर्गावर त्यांचं असणारं प्रेम आणि काळजी यासाठी ते काम करतात. धिस लेसन टेल अस अबाउट दिस सच पीपल हू लव्ह नेचर अँड वर्क सेल्फलेसली फॉर सोसायटी. आपण या धड्यामध्ये अशा माणसांचं जीवनचरित्र पाहणार आहोत, जे सेल्फलेसली समाजासाठी म्हणजे स्वतः निस्वार्थपणे समाजासाठी त्यांनी काम केलंय आणि निसर्गाबद्दल प्रेम असल्यामुळे त्यांनी काम केलंय. तुळशी गौडा वनदेवता. तुलसी गौडा त्यांना आपण वनदेवता म्हणतो. आता त्यांनी काय काम केले पाहूया. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस. तुलसी देवताला वनदेवता म्हणतात. का? तर पाहूया. वनदेवता म्हणजे ट्री गॉडेस, झाडांची देवी. शी वॉज बॉर्न इन हालाकी ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. त्यांचा जन्म हालाकी एका आदिवासी वस्तीमध्ये कर्नाटकमध्ये झाला. शी डिड नॉट गो टू स्कूल, कुड नॉट रीड ऑर राईट. त्या शाळेमध्ये गेले नाही, ते वाचू शकत नाही, लिहू शकत नाही. हावेवर शी लर्न मेनी थिंग्स लिव्हिंग क्लोज टू पॅरेंट्स. परंतु त्या निसर्गाजवळ राहण्यामुळे, जंगलाजवळ राहण्यामुळे त्यांना खूप गोष्टी समजल्या. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट अँड हर्ब्स. त्यांना झाडांविषयी खूप डीप नॉलेज आहे. झाडांविषयी, रोपट्यांविषयी, आयुर्वेदाविषयी त्यांना खूप नॉलेज आहे. Environmentalists called her encyclopedia of forest because of great knowledge. जे पर्यावरणवादी लोक आहेत ते त्यांना एन्सायक्लोपीडिया म्हणजे असं एक पुस्तक यामध्ये सगळी माहिती असते, अशा पुस्तकाची पदवी त्यांना पर्यावरणवादी समाज देतो. शी प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. त्यांनी 30,000हून जास्त रोपटे त्यांच्या जीवनामध्ये लावले. शी वर्क विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट जंगलाचं डिपार्टमेंट असतं, त्याच्यासोबत त्यांनी काम केलं आणि केअर ऑफ प्लांट नर्सरीज. शी could identify many types of trees and knew the mother tree of each species. त्या प्रत्येक झाडाविषयी त्यांच्याकडे माहिती आणि प्रत्येक झाडाचा जन्म कोणत्या मदर म्हणजे कोणत्या आईपासून झाला, म्हणजे झाडांची आई एकदम मूळ मूळ झाडाचं, त्याची त्यांना माहिती आहे. शी बिलीव्ड दॅट फॉरेस्ट टॉट हर लाईक टीचर. त्यांचं असं म्हणणं आहे की जंगल आपल्याला एका शिक्षकाप्रमाणे शिकवतं. शी लव्ह ट्री ॲज हर ओल्ड चिल्ड्रन. ते झाडांची त्यांच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. In 2021, Government of India honored her with Padma Shri Award for the great service of nature. 2021 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन त्यांच्या सेवेचा, निसर्गात राहून निसर्गाबद्दल केलेल्या सेवेचा भारत सरकारने मान ठेवला आणि त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिला. आता पाहूया राहीबाई सोमा पोपेरे, सीड मदर. राहीबाई सोमा पोपेरे त्यांना पद्मश्री इज नोन ॲज सीड मदर. त्यांना बीज देवता म्हणतात आपण. शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबात झाला. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज ऑफ फॅमिली वॉज व्हेरी पुअर. घरात गरिबी असल्यामुळे ते शाळेत जाऊ शकल्या नव्हत्या. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स यंग एज. त्यांनी या क्षेत्रामध्ये अगदी तरुण असतानाच काम करायला सुरुवात केली. शी लर्न फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. रोजच्या जीवनातला अनुभव आणि रोजचं काम आणि अनुभव यातून त्यांनी फार्मिंग विषय त्यांना ओढ लागली, त्यांनी शिकून घेतलं. शी सेव्ड मेनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. त्यांनी अनेक ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिकपणे त्या झाडांच्या बिया आहेत, झाडांच्या बिया वाचवल्या. शी
encourage farmers to grow local crops instead of using market seeds. त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही मार्केटमधल्या सीड नका घेऊ, आपल्या घरातल्या सीड आहेत त्याच वापरा. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग अँड नॅचरल मेथड्स. त्यांनी सेंद्रिय शेती आणि नॅचरल पारंपरिक पद्धती यांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. राईबाई इज अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती. राईबाई या एक ऍक्टिव्ह म्हणजे आता पण त्या काम करतात कोणत्या समितीसोबत, कळसुबाई परिसर बियाणे समिती, अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मध्ये अकोले जे गाव आहे. शी स्टार्टेड सीड बँक्स अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड्स. त्याने तिथे सीड बँक म्हणजे बियांची बँक आणि नर्सरी चालू केली. शी शेअर्स सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. त्याने अनेक शेतकऱ्यांना स्वस्त फुकट मोफत बिया दिल्या. ॲट प्रेझेंट अबाउट 120 लँड रेसेस अँड 32 क्रॉप्स आर अंडर कन्झर्वेशन. 122 प्रकारच्या जमिनी आणि 32 क्रॉप अंडर कन्झर्वेशन संरक्षणाच्या याच्यामध्ये आहेत त्या. हर वर्क हेल्प टू प्रोटेक्ट फूड फार्मिंग अँड नेचर इन. त्यांचं काम आहे ते शेती अन्न आणि निसर्ग वाचवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. इन 2020 शी रिसिव्ड पद्मश्री अवॉर्ड. शी वॉज इन्क्लुडेड इन द BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन लिस्ट 100 वुमन फॉर इन्स्पायरिंग वर्क अँड सोसायटी. त्यांचं नाव 100 महिलांमध्ये आलेलं आहे BBC मध्ये. BBC एक ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आहे ज्या आपल्याला त्यांच्या कामातून इन्स्पायर करतात. अशा महिलांमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. चैत्राम देवचंद पवार, अ पायनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. चैत्रम पवार यांना पद्मश्री अवॉर्ड दिला. इज द ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंटल लीडर विथ ओव्हर 30 years ऑफ एक्सपिरियन्स. त्यांच्याकडे 30 वर्षाचा अनुभव आहे. ही हॅड लेड कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग, कम्युनिटी डेव्हलपमेंट वर्क मोर दॅन 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र अँड गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकास कामामध्ये शेतीविषयक कामामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. ही हॅड बिगन कल्टिवेशन ऑफ 5000 ट्रीज विथ हिज ओन कॉन्ट्रीब्युशन. त्यांनी 5,000 झाडांचं कल्टिवेशन चालू केलेलं आहे. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी इन 2015 ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट, एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज एस्पेशली वुमन अँड प्रमोट सेल्फ रिलायंट डेव्हलपमेंट. 2000 फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटीचे ते सदस्य असल्यामुळे त्यांनी अनेक लोकांना जंगल वाचवा, एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटी म्हणजे आपल्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यामधल्या वुमन्स आणि प्रमोट सेल्फ रिलेव्हंट डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःचा कसा विकास करता येईल याबद्दल त्यांनी खूप जणांना मदत केली आहे. ही स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज बरीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम. त्यांनी खूप जणांना त्यांनी आपल्या कामाची सुरुवात त्यांच्या गावातूनच केली. ही हॅड स्टार्टेड वर्क फ्रॉम विलेज. त्यांच्या गावाचं नाव आहे बारीपाडा, धुळे डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. जनजाती कल्याण आश्रम नाव एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. आणि त्यांचं जनजाती कल्याण आश्रम याचं काम आता 100 गावांमध्ये पसरलेलं आहे. ते पण महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश राज्य आणि गुजरात राज्यामध्ये. ही हॅड वर्क फ्रॉम ट्री प्लांटिंग, वॉटर कन्झर्वेशन आणि फॉरेस्ट प्रोटेक्शन. त्यांनी झाडं लावा, पाणी वाचवा आणि जंगल वाचवा यामध्ये जंगलाचं संरक्षण याच्यामध्ये खूप काम केलंय. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चेक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोर रेन वॉटर. त्यांनी खूप साऱ्या गावांना छोटे डॅम, छोटे धरण आणि ट्रेंचेस, बंधारे बांधून रेन वॉटर वाचवण्याचं काम केलं. बिकॉज ऑफ दिस ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज इन मेनी एरिया. त्यांच्या या कामामुळे भूजल पातळी अनेक गावांमध्ये ती वाढलेली आहे. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड. त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांना खूप जास्त पाणी मिळालं शेतीसाठी आणि त्यांची क्रॉपची क्वालिटी होती ती चांगली झालेली आहे. हिज वर्क हेल्प बर्ड्स ॲनिमल्स टू गेट सेफ होम. त्यांच्या या कामामुळे पक्षी आणि प्राण्यांना चांगलं घर भेटण्याचं योगदान त्यांच्या कामामुळे झालेलं आहे. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्ड बिकॉज हिज इफर्ट्स. इन 2021 ही रिसिव्ह द पद्मश्री अवॉर्ड फॉर व्हॅल्युएबल वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. 2025 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटला फॉर त्यांची व्हॅल्युएबल वर्क अँड सोसायटी अँड नेचर. त्यांना 2025 मध्ये पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे त्यांच्या कामासाठी आणि त्यांनी समाजासाठी आणि निसर्गासाठी जे काम केलं त्याबद्दल. आता वर्ल्ड बास्केट बघूया. हर्ब्स, प्लांट्स हुज लिव्ह सीड्स आर यूज्ड इन मेडिसिन. आयुर्वेद शास्त्र माहिती असेल तुम्हाला. ती जी झाडांची पानं, खोड, बिया वापरतो आपण त्यांना हर्ब्स बोलतो. एन्सायक्लोपीडिया असं बुक
सेट गिव्हन इन्फॉर्मेशन अबाउट मेनी सब्जेक्ट आर इन टू ऑर्डर ऑफ अल्फाबेट. ए टू झेड मध्ये प्रत्येक विषयाची माहिती आपल्याला एन्सायक्लोपीडिया विकिपीडिया माहिती यामध्ये भेटते. लँड रेसेस व्हरायटी ऑफ क्रॉप्स दॅट सूट कंडिशन्स इन पर्टिक्युलर लोकल एरिया. म्हणजे लँड रेसेस म्हणजे अशी जमीन. आता कोकणामध्ये भात शेती होते, पुणा अहिल्यानगर या साईडला ऊसाची पिकं जास्त होतात, ऊस ज्वारी. तर अशी म्हणजे प्रत्येक एरियामध्ये येणारी जी कंडिशन परफेक्ट पिकं असतील त्याला बोलतात लँड रेसेस. कन्झर्वेशन म्हणजे प्रोटेक्शन ऑफ नॅचरल वर्ल्ड, संरक्षण करायचं आपल्या नॅचरल वर्ल्डचं. सस्टेनेबल दॅट कॅन कंटिन्यू फॉर लॉंग टाइम, अशी गोष्ट जी खूप जास्त काळ टिकेल. कल्टिवेशन प्रिपरेशन अँड यूज ऑफ लँड ग्रोईंग क्रॉप्स. कल्टिवेशन म्हणजे ही काय बोलतात आपण नापीक जमिनीतील आपण सुपीक करतो आणि पिकं वाढवण्यासाठी. ट्रेंचेस अ लॉंग नॅरो होल्ड डग इन ग्राउंड फॉर वॉटर फ्लो अलॉंग. ट्रेंचेस म्हणजे असं आपण एक खड्डा बनवतो त्याच्यामुळे पाणी साठून ते जमिनीमध्ये जाईल आणि भूजल पातळी वाढेल. इन्क्रीज बिकम समथिंग लार्जर म्हणजे वाढलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय बोलतात क्वेश्चन आन्सर मध्ये होमवर्क मध्ये आहे ते आम्ही टाकेल व्हिडिओमध्ये. आता तुमचं तुम्हाला शोधायचं आहे. मी व्हिडिओ टाकेल. मी शक्यतो जास्त आता माझा फोकस सध्या शिकवण्यावर आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलापर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.